भारत अमेरिका ट्रेड डील झाली। अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% कमी केलं। मोदी आणि ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली। डील नंतर शेअर मार्केट बूम झालं। कुणी म्हणतं हे मोदींचं जबरदस्त यश आहे, तर कुणी म्हणतं अमेरिकेसमोर लोटांगण घातलंय। खरं काय खोटं काय? त्यात ट्रम्प म्हणतात भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल, तसंच अमेरिकेवरील टॅरिफ भारत शून्यावर आणेल। त्यामुळे अजून संभ्रम आहेच, पण मतांच्या लाटेत न हरवता ही डील नेमकी आहे काय, फॅक्ट्स काय, हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात। अमेरिकेने भारतावर एकूण 50% टॅरिफ लावला होता। हा टॅरिफ दोन प्रकारचा होता। 25% टॅरिफ हा रेसिप्रोकल म्हणजेच भारताकडून अमेरिकेवर लावण्यात आलेल्या आयात शुल्काला उत्तर म्हणून हा कर अमेरिकेने लावला होता, जो आता 18% कमी करण्यात आलाय। तर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून ट्रम्प यांनी आणखी 25% टॅरिफ लावला होता। गेल्या काही काळात भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणलेले असताना एकदम ही डील आत्ता का झाली, तर त्याचं एक कारण म्हणजे भारताने अलीकडेच युरोपियन युनियन सोबत केलेला मदर ऑफ ऑल डील्स करार। हा मुक्त व्यापार करार अमेरिकेला आवडणारा नव्हता आणि त्यांच्या फायद्याचाही नव्हता। ट्रम्प यांच्या आडमुठ्या आणि जगाला अस्थिर करण्याच्या धोरणाला ते उत्तरच होतं। त्यामुळे भारताला 27 युरोपियन देशांची बाजारपेठ खुली झाली आणि युरोपियन देशांनाही भारताच्या रूपात एक भक्कम पर्याय मिळाला। त्यानंतर आता ही नवी डील झाली। अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय मालाला अमेरिकेत मागणी वाढण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे भारताच्या तुलनेत इतर देशांवर अमेरिकेने लावलेले टॅरिफ हे जास्त आहेत। मुख्य म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन या प्रमुख शत्रूंना भारत चांगला शह देऊ शकतो। अमेरिकेने बांगलादेशवर 20%, पाकिस्तानवर 19%, तर चीनवर 37% इतक्या मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावलाय। आधीच भारत आणि EU मध्ये झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशला मोठा दणका दिला होता। पाकिस्तानसाठी युरोपियन युनियन हा आशिया बाहेरचा दुसरा मोठा, तर बांगलादेशसाठी सगळ्यात मोठा आयातदार संघ आहे। या दोन्ही देशांतून युरोपियन युनियनला कापडाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत होती। यातून या दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर परकीय चलन सुद्धा मिळत होतं। पण भारतासोबतच्या करारामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या कापड उद्योगाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत। असं असतानाच अमेरिकेकडून या दोन्ही देशांपेक्षा भारतावर असलेला टॅरिफ हा 1 ते 2% कमी आहे। त्यामुळे भारताच्या वस्तूंची मागणी वाढून निर्यातीला चालना मिळेल अशी शक्यता आहे। पण ट्रम्प यांचा स्वभाव बघता ते पाकिस्तानला आता काय देतात हेही पाहावं लागणारच आहे। मात्र या नव्या कराराचा फायदा असा की टॅरिफ कमी झाल्यामुळे अमेरिकन बाजारपेठेत भारतीय वस्तू स्वस्त होतील। कापड, मशिनरी, चामड्याच्या वस्तू, कृषी माल यांना अमेरिकेत मोठी मागणी मिळेल। चीनवरचा टॅरिफ भारतापेक्षा कित्येक पटींनी जास्त असला तरी चीनवर त्याचा विशेष परिणाम होत नाही, कारण चीनकडे जगभरातले अनेक पर्याय ओपन आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स, रेअर अर्थ मिनरल्स सारख्या अनेक वस्तूंसाठी चीनशिवाय दुसरा पर्याय नाही। पण भारतावरचे टॅरिफ कमी करून आशियातली आपला सगळ्यात मोठा पार्टनर भारत असल्याचा मेसेज ट्रम्प देत आहेत। त्यामुळे चीन समोर आव्हान उभं राहू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे भारतातल्या उत्पादनाला आणि गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। यासोबतच भारत अमेरिकेतल्या या व्यापार करारानंतर भारतीय शेअर मार्केटला मोठा बूस्ट मिळालाय। गेले काही दिवस शेअर बाजारात बेअर रन सुरू होती। शेअर बाजारात मोठी घसरण होत होती, पण सोमवारी रात्री ट्रेड डीलची घोषणा झाल्यापासून शेअर मार्केटमध्ये बुल रन सुरू आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया सुद्धा वधारलाय। भारतीय भांडवली बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 90.40 वर आलाय। रुपया 1.11 पैशांनी मजबूत झालाय। त्यामुळे गेल्या काही दिवसात रुपयात सातत्याने होणारी घसरण कमी व्हायला मदत होणार आहे। आता या निर्णयाचे काही तोटे सुद्धा बघावे लागतात। आता ही फक्त घोषणा झाली आहे। पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जाहीर केलंय, पण यावर अजून सरकारकडून कोणतंही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही। ट्रम्प यांचा गेल्या काही महिन्यातला इतिहास बघितला तर ट्रम्प यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। त्याबाबत काही मीम्स सुद्धा आता व्हायरल होत आहेत। जर ट्रम्प यांनी आपला हा निर्णय पुन्हा मागे घेतला तर तो भारतासाठी झटका ठरू शकतो। पुढचा मुद्दा आहे तो रशियाकडून कच्चं तेल खरेदीचा। ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल, त्याऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही। जर भारताकडून रशियन तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारत आणि रशियाच्या संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो। तसंच रशियाकडून मिळणारं तेल हे तुलनेनं स्वस्त असल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यासाठी मदत होते। पण ही तेल खरेदी भारताने बंद केली तर भारतात इंधन महाग होऊन त्याचा संपूर्ण सप्लाय चेनवर
आणि पर्यायाने ग्राहकांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्याचा भारत रशिया संबंधांवर काय परिणाम होईल हाही प्रश्न आहेच. आणि जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर भारतावरचा 25% टॅरिफ कायम राहू शकतो. त्यामुळे हा मोठा डेडलॉक आहे. शिवाय ट्रम्प यांनी भारत आपल्यावरील आयात शुल्क शून्य करेल अशी घोषणा केली आहे. पण याचा भारतीय बाजारपेठेला सुद्धा फटका बसू शकतो. टॅरिफ कमी केल्यामुळे भारताची निर्यात नक्कीच वाढेल, पण अमेरिकन वस्तूंवरचं आयात शुल्क शून्य केलं तर भारतीय उत्पादनावर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारताच्या कृषी क्षेत्राला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कृषी क्षेत्राशी संबंधित नेमकी कशाला परवानगी दिली आहे हे भविष्यात बारकाईनं पाहावं लागणार आहे. त्यामुळे दोन्ही देशाच्या प्रमुख नेत्यांनी अमेरिका भारत व्यापार कराराची घोषणा केली असली तरी अजून त्यात काही अनिश्चितता नक्कीच आहेत. पण त्याआधीच एनडीएचे नेते मोदींचा सत्कार करून मोकळे झालेत. बॉसला खुश करण्याची घाई त्यांनी केली असली तरी भारतीय बाजारपेठेला काय फायदे तोटे होतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.